नमस्कार शेतकरी मित्र हो. आजचा विषय आहे 1 वर्ष वयाच्या आंब्याच्या झाडांची पहिली छाटणी कशी करावी. मंडळी, आंबा हे फळांचा राजा आहे हे आपण जाणताच, पण झाड लहान असतानाच त्याला योग्य आकार देणे म्हणजे भविष्यात भरघोस उत्पादनाची हमी मिळवणे होय. आजचा आपला विशेष विषय आहे 1 वर्ष वयाच्या आंब्याच्या झाडांची छाटणी कशी करावी. अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की एवढ्या लहान झाडाला का कापायचे. पण मित्रांनो, ही कापाकापी नाही, तर ही झाडावर केलेली संस्कार प्रक्रिया आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागचं शास्त्र आणि पद्धत अगदी सोप्या भाषेत. सर्वात आधी आपण हे समजूया की छाटणी का करायची. 1 वर्षाचे झाड म्हणजे लहान मुलासारखे असते. त्याला आपण जसे वळण लावू तसे ते वाढते. झाडाला योग्य आकार देण्यासाठी, सूर्यप्रकाश झाडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचण्यासाठी, झाडाची फांद्यांची रचना मजबूत करण्यासाठी, जेणेकरून भविष्यात फळांचे वजन झाड पेलू शकेल. आता वळूया वेळेकडे. छाटणी केव्हा करावी. साधारणपणे झाड लावल्यापासून 1 ते 1.5 वर्षांनी, जेव्हा झाडाची उंची 3 ते 3.5 फुटांपर्यंत होते, तेव्हा पहिली छाटणी करावी. यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर किंवा थंडी संपून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीचा फेब्रुवारीचा काळ उत्तम असतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, छाटणी नक्की कशी करायची. चला, मी तुम्हाला पायरीनुसार सांगतो. पहिली पायरी, उंची मोजणे. जमिनीपासून झाडाच्या मुख्य खोडाची उंची मोजा. साधारणपणे 2.5 ते 3 फूट म्हणजे 0.75 ते 1 मीटर. उंचीवर आपल्याला कट घ्यायचा आहे. या उंचीच्या खाली जर काही फुटवे आले असतील तर ते आधी काढून टाका. दुसरी पायरी, शेंडा मारणे म्हणजे डिकॅपिटेशन. जिथे 3 फूट उंची भरते तिथे झाडाचा मुख्य शेंडा म्हणजे टॉप शूट सिकेटरच्या सहाय्याने कट करा. लक्षात ठेवा, कट मारताना तो सरळ न मारता किंचित तिरका मारावा, जेणेकरून पावसाचे पाणी त्यावर साचून राहणार नाही. तिसरी पायरी, फांद्यांची निवड. शेंडा मारल्यानंतर त्या कटाच्या खालून नवीन फांद्या म्हणजे फुटवे यायला सुरुवात होईल. आपल्याला गर्दी नकोय. आपल्याला फक्त 3 किंवा 4 मजबूत फांद्या निवडायच्या आहेत. या फांद्या अशा असाव्यात ज्या 4ही दिशांना पसरतील. यामुळे झाडाचा समतोल राखला जातो. यालाच कृषी भाषेत सेंटर ओपनिंग असे म्हणतात. चौथी पायरी, अनावश्यक गोष्टी काढून टाकणे. झाडावर जर काही रोगग्रस्त पाने किंवा वाळलेल्या काड्या असतील तर त्या काढून टाका. थांबा, काम अजून संपलेलं नाही. जिथे आपण कट मारला आहे त्या जागी बुरशीचा संसर्ग होऊ नये म्हणून बोर्डो पेस्ट किंवा 10% कॉपर ऑक्सिक्लोराइडची पेस्ट त्वरित लावावी. काही शेतकरी उपलब्धतेनुसार शेण आणि मातीचा लेपही लावतात, पण बुरशीनाशक वापरणे जास्त सुरक्षित आहे. छाटणीनंतर झाडाला थोडे पाणी द्यावे, जेणेकरून झाडाला ताण जाणवणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, लहानपणीचे वळण आणि योग्य छाटणी देईल भविष्यात उत्पन्नाची हमी. हे सूत्र लक्षात ठेवा. 1 वर्षाच्या झाडाची छाटणी म्हणजे तुम्ही तुमच्या झाडाचा पाया भक्कम करत आहात. घाबरू नका. योग्य शास्त्रीय पद्धत वापरा आणि आपली बाग सुजलाम सुफलाम करा. या विषयावर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विषयासह. तेव्हा पीक पाणी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.